नवी मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। आईने आपल्या स्वतःच्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकलंय। मुलीला फेकल्यानंतर आईची देखील उडी मारून आत्महत्या समोर आली आहे। मुलीला खरं तर 29व्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल परिसरात घडलाय। पनवेल येथील पळसपे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन निक्सन ओरा बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडल्याचं कळतं। या इमारतीमध्ये राहणाऱ्या आशिष दुआ यांच्या पत्नी मैथिली दुआ यांनी खरं तर मानसिक अवस्था त्यांची ठीक नसल्याने आपली 8 वर्षांची मुलगी मायरा हिला घराच्या बेडरूमच्या खिडकीतून 29व्या मजल्यावरून खाली फेकून दिलं। त्यानंतर स्वतः देखील त्यांनी उडी मारून आत्महत्या केली। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे या अधिक तपास करतायत। तर नवी मुंबईतील धक्कादायक घटना आहे। एका महिलेने आपल्या स्वतःच्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकलं आणि त्यानंतर स्वतः खरं तर इमारतीवर उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।